शाळेतली पोरा बोल नेवाच लायकीचे नाही कुठे हे मॅडमची अवस्था बघवून आहे. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सकाळ सकाळ लोचा असं झालाय का ओला कॅब बुकच नव्हती होत सकाळी, तर विचार केला मी बरं गेटवर जाऊन थोडा रिक्षा वगैरे घेऊन येईन, पण कसला का आधीच खूप टाइम झालेला आहे. तर मी माझा मित्र शुभम त्याला फोन केला, बाबा शुभम जरा सोडशील का? पण तो पण जस्ट नेमकी उठलेला आणि बरं त्याला बरं सोडून ये जरा मला गेटवर, कारण की आमच्या इकडं जास्त करून ओला येतच नाही, वांदे झालेत फुल. मित्रा मंडळ आभारी आहे, भेटूया 5 दिवसानंतर. चलो बाय बाय. बसवाल्याने फुकटचा टाईमपास केला आहे, कारण की 9:30चा टायमिंग दिलेला आम्हाला, अजून 12 वाजून गेलं, 12:30 झालं तरी अजून पत्ता नाही त्याचा. 5 मिनिट मिळाल्या, 10 मिनिट मिळाल्या, येत चाललं आहे अजून त्याचं. कधी येईल काय माहिती, तर वैताग आला. आधी सीट एवढी आहे. एवढा वाट बघून आत्ता बस आली आमची. जवळजवळ आता वाजलेत 1:45. 9:30चा टायमिंग दिलेला ड्रायव्हरने, आता वाजलेत 1:45. तर आता जरा आराम करून घेतो, कारण की सकाळी लवकर उठलेलो त्याच्यामुळं झोप तर झाली नाही, कारण की बॅग पॅक करेपर्यंत टाईम गेला. तर आता झोप घेतो मस्तपैकी, कारण की 20-22 तास तरी आरामात जाते. आता आम्ही चाललो इथून जैसलमेरला. ही बस तुम्ही गोवा IBBOवरून पण बुक करू शकता, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर जवळपास ट्रॅव्हल एजन्सी पण आहेत, तिथून पण बुक करू शकता. आता आम्ही पोचलो आहे जैसलमेरला. जैसलमेर फोर्टच्या जवळच एक बाईक रेंट केलेली आहे, डेझर्ट बाईक म्हणून शॉप आहे त्यांचा. समोरच एक डेझर्ट बाईक म्हणून शॉप आहे. इथून स्कूटी ॲक्टिवा घेतली. इथून आता आम्हाला 50 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स दाखवत आहे. इथून आम्ही चाललो आता जे कॅम्पिंग आहे, म्हणजे रात्रीचं जे डेझर्ट सफारी, संध्याकाळी जो काय ॲक्टिव्हिटी असेल त्या आता करणार होतो आम्ही. म्हणजे तिथे जायला अजून तरी अर्धा-1 तास लागेल. इथून जाऊन पहिलेच तुम्ही बुक करून या, इथे येताना बुक करून या. आणि जर नसेल बुक करत तर इथे जवळपास पण तुम्हाला भेटतीलच. स्कूटीवर आता सामान लोड केला, ते पण पूर्ण कवर केला आहे, कारण की ऊन खूपच जास्त आहे इथं. कारण की एवढं ट्रॅव्हल करायचं बोलत हीटमध्ये नाही जमणार. तर आता ट्रॅव्हल करूया आपण. अजमेर, जोधपूर, बिकानेर एवढे दिवस मला वाटायचं फक्त दुकान नाव आहे, इथं नावाचं नाव आहे. लांबपर्यंत काही नाही, सगळा सुमसाम रस्ता. इथून जवळजवळ 50 किलोमीटर दाखवतं. इथून एक नंबर वाटते इथं स्कूटी ड्राईव्ह करायला, कारण की रस्ते एकदमच भारी आहेत. आता आम्ही आलो पंचारी रिसॉर्ट जवळ. आता आम्ही आलोय पंचारी रिसॉर्टवर, जो पडतोय खुरीमध्ये. जैसलमेर मेन सिटीपासून 50 किलोमीटर लांब आहे हा.
तर इथून समोर बघू शकता राहण्याची जी व्यवस्था आहे, टेंट वगैरे आहेत मस्त. समोर टेंट आहेत. इथे यांचा कल्चर प्रोग्राम होतात रात्री. आणि संध्याकाळी आम्ही आता जाऊ कॅमल राईड आणि जीप राईडवर. ते या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहेत. तर पॅकेज कसा पडला आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. टेंटचा व्ह्यू पण बघा आतमधून कसला भारी आहे. वेलकम ड्रिंकमध्ये ते चहा, कॉफी आणि लिंबू सरबत ऑफर करतात आपल्याला. पण सध्या तर एवढं थकलो आहे त्याच्यामुळे लिंबू सरबत पितो मी. सध्या खूप जास्त भूक लागली कारण की बसमधून उतरल्यापासून तर आम्ही कुठं थांबलो पण नाही, म्हणजे जेवायला पण नाही थांबलो, काहीच नाही. तर आता इथे जवळपास फक्त यांच्याकडं उपमा आणि पोहे आणि मॅगी. तर आता दुसरा ऑप्शन तर नाही काय, मॅगीच खाऊया बरं. आता मॅगी खाऊन घेतो सध्या. आता मस्त रेडी झालो आहे आणि आता चाललो आम्ही कॅमल राईड करायला आणि जीप सफारी करायला चाललो. आता स्कूटी घेऊन जाणार आहोत कारण की इथून 4 व्हीलर घेऊन जाण्यापेक्षा जवळच आहे, तर जाऊन येऊया. स्कूटीची राईड कॅन्सल झाली. आता कॅमल आहे. आता कॅमल राईड करत आम्ही त्या स्पॉटवर जाणार आहोत. जर येताना काय असलं तर सोबत कॅमल सोबत येऊ, नाही तर मग जीप असेल तर जीप सोबत येऊ. यायचा आपल्याला प्रश्न नाही भाई, तेव्हा आरामात. सायली भीतीने नाही वाटत. कॅमल राईड करत होता इथं. कसं वाटतंय? पडलो मग तोंडावर. हम बाहर जाते हैं मैडम. अच्छा बाहर जाते हैं फिर 6 मंथ 4 महीने बाहर जाते हैं. हाँ. बाहर मतलब सिटी में? हाँ अदर स्टेट जाते हैं. अच्छा. अभी सीजन के टाइम इधर रहते हो? हाँ सीजन के टाइम इधर रहते हैं. काम तो करना पड़ता है. काम तो करना पड़ेगा. कितने कैमरे आपके? हमारे 3 है. पाणी भरून येतं ना इकडं. खूप लांब समोर एक विहीर आहे. विहिरीवरून पाणी घेऊन हाय करते. इनका 2 मिनट का इनका घर बहुत दूर है. इधर से? हाँ इधर से लगभग 1.5 किलोमीटर. आप होटल पे बैठे ना? हाँ उतनी तक. अब इधर दूर है. वो उधर से लेके आते हैं. देखो निकाल रहे पानी. विहीर आहे तिकडं समोर विहीर आहे. तिथून पाणी येतं. गोडा पाणी आहे तिकडं. गोडा पाणी आहे. समोर मोर आहे इथं. बसलन समोर मोर. क्या सर? ये कैसा जाएगा ऊपर? ये तो उड़ के जाएगा. है? उड़ के जाएगा. वहाँ रेगिस्तान आएगा ना. पंख आएंगे इसमें? पंख तो नहीं आएंगे, पैरों से जाएगा. वैसे धक्का वक्का कुछ नहीं आएगा. जहाज बोलते हैं इसको? हाँ शिप ऑफ द डेजर्ट. कॅमल राईड एन्जॉय कर रहे हैं. सध्या सायली कसा वाटतं तुला? सायली घाबरलेली आहे. फोटो काढू दे म्हणजे मला काम झालं. पण रिलॅक्स आहे. लय भारी वाटलं. आम्ही जवळजवळ 2.5 किलोमीटर कॅमल राईड केली आता इथून. आमच्या हॉटेलपासून ते इथपर्यंत डेझर्टपर्यंत, वालवंटापर्यंत. शाळेतली पोरा बोला नेवाची लायकीचे नाही कुठं. मॅडमची अवस्था बघवून सगळ्या दिवाने पण आहे बघ. आतरंगी सगळं आतरंगी. सगळं आतरंगी पोरात कायच नेवाचे नाही ते बघ. ते बघ. अरे ए बाबा
परत ट्रीप आणशाव इथं परत ट्रीप आणशीव साल्यांची परत ट्रीपला आणायचं लायकीचे नाही उंठाना हैराण करून ठेवलं ते रेस्ट करतात इथं उंठा व्ह्यू बघू शकता एकदम भारी वरतून साली जी अच्छी सूरत सजने की क्या जरूरत है सबको निगाहों में पिला दे तो पीने की क्या जरूरत है पलोला ठीक है साली रो पलोला ठीक है पलोला ठीक है साली रो पलोला ठीक है जरा सा चढ़ावेगा बाल मां पलोला ठीक है साली जी आया रंग बारे साया साली जी आया रंग बारे साया जरा सा सड़क चढ़ावेगा बाल मां पलोला ठीक है पलोला ठीक है गोरी रो पलोला ठीक है पलोला ठीक है गोरी रो पलोला ठीक है जरा सा साली जी प्यारा प्यारा लगो मारो पलोला ठीक है ओ साली जी आया साली जी आया सौरभ जी जल से मछलियां निकलती है तो बाज को हंसना पड़ता है और शालिनी जी फैशन कह रहा तो सौरभ जी को तड़पना पड़ता है अरे रे 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 काली लकड़ी रे कालियो गाय बड़ा धोरा साली जी नाल बने आया रे 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 मारो मसे मसे दुखे पे साली जी नाल बने आया ओ सौरभ जी रे सूरत यार बेला सनसेट होईल थोड्या वेळातच खाली वाजले 6 कैसा लगा आपको? एकदम जक्कस मेरे दोस्त ने एकदम भारी वाला राइड दिया मेरे को इसका जो फ़ोन नंबर डिटेल जो कुछ रहेगा ना मेरे डालता है सी यू नेक्स्ट टाइम डेजर्ट सफारी आमची झालेली आहे आता आणि पूर्ण कालोख झाला आहे आता म्हणजे होत आला आता वाजले जवळजवळ 7 वाजले तिथं तर त्यांनी पूर्णपैकी एरिया आम्हाला कवर करून दिला आहे आता त्यांनी फोटो काढायसाठी थांबवले त्यामध्ये फोटो काढायला थांबवले मध्ये आता आलो आम्ही त्यांचा कल्चरल प्रोग्राम आहे तिथं आलो आता आम्ही आणि इथून ते आपला वेलकम करतात समोर वेलकम करतात ते आमचं वेलकम झालं आता इथून आता कल्चर प्रोग्रामला थोड्या वेळातच चालू होणार आहे यांचा तर आपण बघूया कसा प्रोग्राम होता यांचा अवनी पधारो भारते अवनी पधारो भारते केसरिया रे जोड़िया पालम अवनी पधारो भारते आवड़ी जावन कह गयो कमाल अने
कसा फिरवलं असेल एवढं फिरवलं तर कसं व्हायचं कसं पकडायला सांगितलंय? अंगठ्यात आहे ना असं फिक्स करायला सांगितलं. पण तू सटकते. मी आता भजी खाली ना फिक्स करू ना असं वाजवायचं आहे. दे जोर से भजी एक महीना प्रैक्टिस करना पड़ेगा मेरे को. वो तो है, प्रैक्टिस के बिना तो नहीं होगा. सजना तेरे बना बोली हेलो ने मन पड़ली राजगढ़ा बालाजी किल्ल्यांवर असते. ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशन बघू शकता. आमची ॲनिव्हर्सरी आहे. चला हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. आता सध्या आराम करतो कारण की उद्या उठून परत 50 किलोमीटर जायचं आहे जैसलमेरमध्ये. कारण की आता 10 वाजताचा चेकआउट आहे आमचा. 10 वाजता चेकआउट करून आम्ही डायरेक्ट जैसलमेरला शिकतो. तर तिकडचा व्ह्यू कसा आहे ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. सध्या हा व्हिडिओ इथंच एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.